नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भाजपच्या ऑपरेशन लोटसची बातमी लागताच शिवसेना अग्रेसर. शिवसेना आमदारांनी काही तासातच मीडियासमोर उभे केले नगरसेवक. मित्रपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापनेत अडचणी शून्य. अकोल्यात भाजपची सत्ता स्थापन होणार, आमदार सावरकरांचा दावा. बार्शीटाकडी तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट. स्थानिक पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे तरी कुठे. मूड्स ऑफ किशोर कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध. किशोर कुमार यांच्या आजरामर गाण्याने गाजला कार्यक्रम. आरक्षण निघताना गडबड झाली तर भाजप सत्तेपासून राहणार दूर. त्या आरक्षित प्रवर्गात केवळ काँग्रेस हाच महापौर पदाचा दावेदार. आता सविस्तर बातम्या. आरआरसी न्यूजने संभाव्य ऑपरेशन लोटसची बातमी प्रसारित करताच शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी तत्काळ सर्व नगरसेवकांना पक्ष कार्यालयात उपस्थित करत मीडियासमोर त्यांना आणले. त्यांनी ऑपरेशन लोटस साप धुडकावून लावत 6 नगरसेवक सोबत असल्याचा. राज्याच्या राजकारणात सुरत आणि गुवाहाटी याच्या आठवणी ताज्या असतानाच अकोला महापालिकेतही तसाच प्रयोग करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. मात्र स्वतः सुरत प्रकरणाचे साक्षीदार राहिलेले शिवसेना उबाठा आमदार नितीन देशमुख यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे. रात्रीतून गायब झालेल्या नगरसेवकांना एकत्र आणून त्यांनी सर्व 6 नगरसेवकांना मीडियासमोर उभे करत भाजपला चोख प्रत्युत्तर दिले आहेत. अकोला महापालिकेत 22 जानेवारी रोजी आरक्षण जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच स्थायी समिती गठनासाठी भाजपने कंबर कसली असून शिवसेनेचे 4 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. शिवसेना उभाठाकडे एकूण 6 नगरसेवक असून पक्षफुटीची कारवाई टाळण्यासाठी किमान 4 नगरसेवकांची भाजपला गरज होती. रात्रीच्या वेळी काही नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने शहरात ऑपरेशन लोटसची चर्चा रंगली होती. आमदार नितीन देशमुख यांनी स्वतः सुरत ते गुवाहाटी आणि तिथून नागपूर मार्गे अकोल्यात वापसी केली होती. या सुरत पॅटर्नचा अनुभव पाठीशी असल्याने त्यांनी अत्यंत वेगाने हालचाली केल्या. गायब झालेले नगरसेवक एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी हलवण्यात आल्याची चर्चा असतानाच देशमुखांनी विजय इंगडे, सागर भारुका, मनोज पाटील, सोनाली सरोदे, सुरेखा मंगेश काळे आणि अभय खुमकर या 6ही नगरसेवकांना एकत्र आणून पार्टी अभी बाकी है असा संदेश दिला. का भारतीय जनता पार्टीचे म्हणून दोन्ही पक्षावाले असं संभ्रम निर्माण करतात की आमच्या सोबत आहे. अद्यापर्यंत आमचे 6 नगरसेवक आम्ही एका ठिकाणी बसलेलो आहोत आणि पक्षाची आणि नगरसेवकाची चर्चा करून निर्णय त्यामध्ये घेण्यात येईल. अकोला महापालिकेत भाजपचा महापौर आणि सत्ता असेल असा दावा भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. नैसर्गिक मित्र असलेले अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा शिंदे गट आणि निवडणुकीपूर्व आघाडी केलेले महानगर विकास आघाडी भाजपसोबत असल्याचा दावा रणधीर सावरकर यांनी केला आहे. महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सत्तेचा दावा करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भाजपकडे 38 नगरसेवक आहे. त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत आघाडी केली होती. त्यांचा एक नगरसेवक निवडून आला. तर त्याचबरोबर निवडणूक पूर्व आघाडीत अकोला विकास आघाडी सोबत मैत्रीपूर्ण लढत भाजपने केली. या अकोला विकास आघाडीचा एक नगरसेवक आणि राज्यातील महायुतीत सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या एकमेव नगरसेविका उषा विरक या भाजपसोबत असल्याचा दावा आमदार सावरकर यांनी केला आहे. दरम्यान ही आकडेवारी जादू 41 पर्यंत जात आहे. त्यामुळे भाजपला अकोला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यास कोणी थांबू शकत नाही असा दावा आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. सर्व समविचारी पक्ष ज्यांना असं वाटते की अकोला शहराचा विकास व्हावा अशा लोकांसोबत चर्चा करून अकोला शहर सुधारलं पाहिजे अधिक चांगल्या पद्धतीनं, त्यासाठी प्रयत्न करू लागला. विरोधकांकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत सत्ता मिळवण्यासाठी. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. हो, बाकी बोलणी झाली का कोण, म्हणजे अपक्ष काही आहेत, म्हणजे आशिष पवित्रकार आहेत, त्यांच्याशी काही बोलणं? सर्व गोष्टीचा खुलासा जर मी आज करेल तर सत्ता स्थापनच नाही होणार ना.
त्यामुळे जे काही खुलासे आहेत ते ज्या दिवशी सत्ता स्थापन होईल ते तुमच्यासमोर पिक्चर क्लिअर जाईल. सत्ता 100% स्थापन होईल. अडचण वाटत नाही फारशी. 38 लोक भारतीय जनता पक्षाचे आहेत. आमच्यासोबत शिंदे सेना आणि आमचे मित्रपक्ष सुनीलजी मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेस ही तर आमची म्हणजे युतीच आहे. त्यामुळे मला फारसं काही अडचण येईल असं वाटत नाही. बार्शी टाकळी शहरासह तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छांद मांडला आहे. सटका मटका, वरली टेबल आणि अवैध पेट्रोल विक्री यासारखे काळे धंदे खुलेआम सुरू असून स्थानिक पोलीस प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकारामुळे गोरगरीब जनतेची आर्थिक लूट होत असून तरुण पिढी व शालेय मुले व्यसनाच्या आधीन जुगाराच्या विळख्यात अडकत चालली आहेत. शालेय मुले जुगाराच्या अड्ड्यावर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शाळेत जाणारी मुले या वरली मटक्याच्या दुकानांवर उभी राहून जुगाराचे धडे घेताना दिसत आहेत. ज्या वयात मुलांच्या हातात पाटी पेन्सिल असायला हवी त्या वयात ही मुले मटक्याचे आकडे लावताना दिसत आहेत. यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. भर चौकात अवैध पेट्रोल विक्री, शहरात आणि ग्रामीण भागात जागोजागी अवैध पेट्रोल विक्रीची दुकाने थाटली गेली आहेत. जसे पानपट्टीवर विड्याचे पुडे मिळतात तसे बाटल्यांमध्ये भरून पेट्रोल विकले जाते. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरीही महसूल आणि पोलीस विभाग याकडे डोळेझाक करत आहे. महान, पिंजर परिसरातही धुमाकूळ, बार्शी टाकळीत सोबतच महान आणि पिंजर या मुख्य गावांमध्येही अवैध धंद्यांनी पाय पसरले आहेत. ग्रामीण भागातील मजूर आणि शेतकरी बाजारनिमित्त शहरात येतात, मात्र कष्टाची कमाई या जुगाराच्या अड्ड्यांवर हरवून रिकाम्या हाताने घरी परततात. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ऑपरेशन प्रहारची गरज जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून बार्शी टाकळी तालुक्यात तात्काळ ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे. हे अवैध धंदे कायमचे बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉल येथे शनिवारी 17 जानेवारी रोजी मूड्स ऑफ किशोर या बहारदार संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किशोर कुमार यांच्या आजरामर गाण्यांवर आधारित असलेल्या या कार्यक्रमाने अकोलेकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. मूड्स ऑफ किशोर या बहारदार या कार्यक्रमाचे संकल्पक, आयोजन आणि मुख्य गायक प्रमोद कुमार ढगे होते. त्यांनी आपल्या सुमधुर आवाजात किशोर कुमार यांची विविध मूड्स मधील गाणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यांना तनुश्री भालेराव आणि रणजितजी जौंजाड यांनी सहगायक करून उत्तम साथ दिली. कार्यक्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शोमॅन दिवंगत राज कपूर यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट मेरा नाम जोकर मधील जाने कहा गए वो दिन या गाण्यावर आधारित सादरीकरण ठरले. अकोल्यातील सुप्रसिद्ध कलाकार कैलाश मोरे यांनी या गाण्यावर जोकरची भूमिका हुबेहूब साकारली. त्यांच्या या अभिनयाने आणि सादरीकरणाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले, जो या कार्यक्रमातील एक महत्त्वाचा आणि हृदयस्पर्शी भाग ठरला. कार्यक्रमासाठी असगर हुसेन आणि प्रवीण देशमुख यांनी मोलाचे रचनात्मक सहकार्य दिले. या संपूर्ण सोहळ्याचे नेटके आणि सूत्रबद्ध संचालन डॉक्टर प्रदीप देशमुख यांनी केले. 7 ते 10 या वेळेत पार पडलेल्या या सांगीतिक मेजवानीला अकोल्यातील संगीतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. शिवसेना कोणासोबत जाणार असा प्रश्न उपस्थित होत असताना शिवसेनेने गटनेता म्हणून विजय इंगळे यांची निवड करत नगरसेवकांना आता गटनेत्यांचे म्हणणे बाध्य केले आहे. त्यामुळे आता इतर नगरसेवकांना गटनेत्यांचा व्हीप मानावा लागेल. खडकी प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपने विजय इंगळे यांचे तिकीट कापले होते. त्यानंतर विजय इंगळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेत स्वतःबरोबर इतरांच्या विजयासाठी प्रयत्न केला. यात चौघांपैकी दोघांचा विजय झाला. विजय इंगळे यांच्या नेतृत्वावर आज आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख आशिष गावंडे यांनी शिक्कामोर्तब करत सर्व नगरसेवकांच्या संमतीने विजय इंगळे यांना गटनेता केले आहे. विजय इंगळे हे राजकारणात अतिशय पारंगत असून त्यांना भाजप नेत्यांच्या सर्व चालींचा अभ्यास आहे. त्यामुळे शिवसेनेचे गटनेता म्हणून विजय इंगळे यांची केलेली निवड ही शिवसेनेसाठी फायदेशीर तर ठरेलच, पण भाजपसाठी यामुळे चांगलीच डोकेदुखी होण्याची चिन्ह आहेत. गटनेत्यांची सर्व संवैधानिक माहिती विजय इंगळे यांना माहिती आहे. त्याचबरोबर महापालिका राजकारणात प्रदीर्घ अनुभव पाहता सभागृहात विजय इंगळे हे भाजपासाठी अडचणीत ठरणार हे मात्र नक्कीच. जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत आज आमचे 6 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 6 नगरसेवकाच्या सोबत चर्चा करून सत्ता स्थापनेच्या संदर्भात
सगळ्याची चर्चा करून पक्षश्रेष्ठीकडे नगरसेवकाच्या भावना निश्चितपणे कळवल्या जातील आणि पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल. बापू नगरसेवक गायब आहेत, नॉट रिचेबल अशी चर्चा बाहेर सुरू आहे. काय आता पेपरला बातमी आली नगरसेवक तर हजर आहे. हे राजकारणाची पॉलिसी असते. एखाद्या लोकांना बदनाम करून आपल्याला दुसरे सदस्य ओढवण्यासाठी म्हणजे ज्या लोकांनी काही ह्या बातम्या पेपरला आल्या असतील, खास करून मला तर वाटते की भारतीय जनता पार्टीसोबत 4 सदस्य नॉट रिचेबल अशा पद्धतीची काही बातमी होती. आता कदाचित त्यांना दुसरे सदस्य हे दाखवून दुसरे सदस्य घ्यायचे असतील म्हणून हा एक प्रयोग त्यांनी केला असेल. परंतु आमचे सदस्य जागेवर आहे, आमचे 6 सदस्य जागेवर आहेत, 6 सदस्य आमच्यासोबत आहेत. भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने अमरावती जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यासारखीच तुमची हत्या करू असे थेट धमकी अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून नवनीत राणा यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. मुलींच्या जन्मासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून यापूर्वीही त्यांच्यावर टीका झाली होती. त्या मुद्द्यांवरून ओवेसी समर्थकांकडून त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर आता थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या व्यक्तीने नवनीत राणा यांना घाणेरड्या शब्दात पत्राद्वारे धमकी दिली होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात धमकीची 2 पत्रे प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. हिंदू श्रेणी आणि निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबादमधील भाषणानंतरही नवनीत राणा यांना धमक्या आल्याचे प्रकार घडले होते. आता पुन्हा फोनवरून धमकी दिल्याने अमरावतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत अमरावतीत भाजप व आमदार रवी राणा यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर धमकीचा प्रकार घडल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कॉलचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले असून पुढील तपास वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना महत्त्वाची आहे. विहित वेळेत गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करावी. शेतकऱ्यांना थेट शेतापर्यंत पोहोचण्यासाठी मातोश्री पाणंद रस्ते व मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्त्यांची कामे आराखड्यानुसार प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, जिल्हाधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी, संबंधित यंत्रणा विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मजुरांना वेळेत मजुरी कामांची अद्ययावत नोंद, आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी बाबत त्वरित कारवाई करावी. ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करीत योजनांचा लाभ थेट गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की नरेगाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांच्या आवार भिंती व प्रसाधनगृह बांधकामांची गुणवत्तापूर्ण कामे करावी. तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी करावी. ग्रामसभेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कामाबाबत आराखडे तयार करावे जेणेकरून ग्रामविकासाला अधिक चालना मिळेल. अमरावती शहरातील भाजीपाला बाजारात गेल्या काही दिवसांपासून दरवाढीने उच्चांक गाठला असून याचा थेट फटका सामान्य महिलांच्या घरगुती बजेटला बसत आहे. टोमॅटो, कांदे, बटाटा, हिरवी भाजी यांचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला मात्र अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ग्राहक आणि उत्पादक दोघेही अडचणीत असतानाही मध्यस्थ मात्र फायद्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अमरावती शहरातील भाजी बाजारात रोजच्या वापरातील भाजीपाल्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. एका कुटुंबाचा रोजचा स्वयंपाक सांभाळता गृहिणींनी मोठी कसरत करावी लागत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच भाजीपाला खर्च वाढल्याने घरगुती अर्थसंकल्प कोलमडत असून अनेकांना भाजीपाला खरेदी कमी करावी लागत आहे. दरम्यान याच भाजीपाल्यांची शेतातून विक्री होताना मात्र शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याची तक्रार आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाला अत्यल्प दर मिळत असल्याने तोटा सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
वाहतूक, मजुरी, बियाणे व खतांचा खर्च वाढलेला असतानाही योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शहरातील ग्राहक महागाईने हैराण झाले असताना शेतकरी कमी दरामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांमधील ही तफावत नेमकी कुठे वाढते याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने बाजारातील साखळीवर नियंत्रण ठेवून शेतकरी व ग्राहक दोघांनाही दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे. 18 रुपये किलोचा खरेदी चालू आहे. अच्छा. त्याच्यामध्ये कमिशन लागते, छटाई लागते, हमाली लागते. असं 20 रुपये किलो पडतं, 21 रुपये, 22 रुपये आम्हाला पडतात, 25 झालं. ठोकमध्ये जर 10-20 किलो 20 रुपये द्यास लागते आम्हाला. आणि कांडेल लसूण काय भाव आहे मग? कांदे आहे 40 रुपये किलो. ठोकमध्ये पण त्याच भावाने आणता का? ठोकमध्ये 28, 32, 31 माल कोण क्वालिटी कोण माल खपवणार. अच्छा. काही जणांना गलाट आहे म्हणते, आम्हाला गलाटाही देऊन द्या, चालते आम्हाला कमी भाव. तुम्ही 30 विकून आले 20 रुपये किलोच पाहिजे, असं आहे. म्हणजे माल कसाही असो माल त्यांना कसं आहे, त्याला कसंही चालते, आम्हाला नाही जमत ना. क्वालिटीची काही घेणं देणे, कमी भावाचा माल लोकांना पाहिजे. असं आहे. महाग आहे, त्यानंतर ते भरताचे मागे महाग आहे, वाल महाग आहे. आणि काय म्हणजे काय किलोनी आहेत हे? हे 80 रुपये किलो आहे, ते 60 रुपये किलो आहे, हे 50 रुपये किलो आहे. मग वाटाणा 50 रुपये किलो आहे, गाजर 60 रुपये किलो आहे, मिरची 80 रुपये किलो आहे. महापौरपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर अकोल्यात भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांना हे मानाचे पद गमवावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सत्तेच्या गणितात मागे असलेली काँग्रेस बाजी मारून आपला महापौर बसू शकते. अकोला महानगरपालिकेत भाजप बहुमताच्या जवळ असला तरी त्यांच्याकडे अनुसूचित जमाती अर्थात एसटी महिला प्रवर्गातील एकही निवडून आलेली नगरसेविका नाही. प्रभाग क्रमांक 17 अ मधून काँग्रेसच्या जया विनोद गेडाम या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून निवडून आल्या आहेत. जर एसटी महिला आरक्षण निघाले तर काँग्रेसकडे एकमेव पात्र उमेदवार असेल, ज्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. अकोल्याचे नशीब कोणत्या प्रवर्गाकडे झुकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. राजकीय वातावरणात अशी चर्चा आहे की महापौर आरक्षण नव्याने काढले जाणार असल्याने सुरुवातीला खुला प्रवर्ग निश्चित होईल आणि त्यानंतर इतर आरक्षणाचा विचार केला जाईल. यामुळे सध्या तरी भाजपला मोठा फटका बसणार नसल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भाजपच्या ऑपरेशन लोटसची बातमी लागताच शिवसेना अग्रेसर. शिवसेना आमदारांनी काही तासातच मीडियासमोर उभे केले नगरसेवक. मित्रपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापनेत अडचणी शून्य. अकोल्यात भाजपची सत्ता स्थापन होणार, आमदार सावरकरांचा दावा. बार्शीटाकडी तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट. स्थानिक पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे तरी कुठे. मूड्स ऑफ किशोर कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध. किशोर कुमार यांच्या आजरामर गाण्याने गाजला कार्यक्रम. आरक्षण निघताना गडबड झाली तर भाजप सत्तेपासून राहणार दूर. त्या आरक्षित प्रवर्गात केवळ काँग्रेस हाच महापौर पदाचा दावेदार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.